नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील आगामी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे आज सातपूर शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिटी हॉल येथे 1600 व्यापारी व्यावसायिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील, विष्णू पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्या वतीने आज सकाळी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी दिनकर पाटील यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक करत आमदार म्हणून दिनकर पाटील यांनाच जाहीर पाठिंबा देऊ असे मत व्यक्त केले। यावेळी अमोल पाटील यांनी परिसरातील नागरिकांनी कुठलीही गुंडगिरी खपवून न घेता कुठलीही समस्या असल्यास संपर्क साधावा असे आवाहन केलं। यावेळी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज आपण आपल्या प्रभागातील व्यापारी संघटना तो सुई विकणाऱ्यापासून क्लासवाले असतील, लिंबू विकणारा असेल, मुसळ विकणारा असेल, किराणा दुकानवाला असेल, वडापाव विकणारा असेल, डॉक्टर असतील, कंपनी मालक असेल, खडी डोंगरचे व्यवसाय करणारे असतील, बिल्डर असतील, अनेक शेतकरी असतील, कामगार असतील, ही सगळ्यांची एक संघटना आपण या ठिकाणी केलेली आहे। संघटना करून आपल्याला 5-6 वर्ष झालेले। पहिली मीटिंग अमोलने सांगितल्याप्रमाणे गणेश श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण तिची पहिली मीटिंग घेतली होती। व्यापारी संघटना का केली की जे गुंड मुलं असतात, समाजकंटक अमोलने सांगितलं अनेक आमच्या या कुटुंबात शाळा शिकावी मूळ कुर्बानीची मुलं म्हणून आज 25 कोटी रुपयाची शाळा इथं बांधली। त्या शाळेत शिक्षण मिळावं, तुम्ही बघितलं असेल त्या मुलांना क्रीडांगणावर खेळता यावं म्हणून मोठं 5 एकर मध्ये क्रीडांगण केलं। मुलांना खेळायला उद्यान मिळावं म्हणून 17 एकर मध्ये उद्यान केलं वसंत कानेटकर। या प्रत्येक गोष्टी बारीक बारीक त्याच्यावर लक्ष दिलं जातं, ज्या गोष्टी केल्या जातात त्याचा तुम्ही कायम विचार केला पाहिजे आणि तुम्ही करतात। 1992 पासून तुम्ही आम्हाला निवडून देतात, तुम्ही आमच्याकडून कधी निवडणुकीमध्ये 1 रुपया घेत नाही। तुम्हाला जाणीव आहे की अमोल आणि दिनकर पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे असतील, हे कायम स्वरूपी 12 महिने मग ती रामकथा असो, शिवमहापुराण असो, भागवत कथा असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, मंदिरांचा वर्धापन दिन असो, हे सर्व कामं हे कुटुंब करत असतं। एवढं बारीकने आपल्यावर लक्ष देत असतं। ह्या गोष्टी सगळ्या बारीक बारीक आपण करतो। रस्ते, पाणी, लाईट, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं। आज 3 वर्ष होतील, 3 वर्षापासून महापालिकेची निवडणूक नाही तरी कामं होत आहेत, ती मंजूर करण्याची ताकद तुमच्यामुळे आमच्यामध्ये आहे। आपल्याला कायम स्वरूपी एकत्र राहायचं। आपल्या प्रभागात जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद अजिबात नाहीये, तो होणार पण नाही, कारण आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण करतो आणि हे काम कायम करण्यात तुम्ही बघितलं अमोलला काही सांगावं लागत नाही। काम असेल, साधं कुत्रं मेलेलं असेल, डुक्कर मेलेलं असेल, कुठे गाय मेलेली असेल, कुठे स्ट्रीट लाईट बंद असतील, घंटागाडी येत असेल, पाणी येत असेल, जे मोठे काही विकास कामांच्या बाबतीत असेल तर तुम्ही आम्हाला एक लेखी पत्र द्या, फोन करा। 24 तास फोन आपल्यासाठी उपलब्ध आहे। तुम्हाला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत भाजीपाला वाटप असेल, धूर फवारणी असेल, अँटीजन आरटीपीसीआर टेस्ट असतील, वॅक्सिनचे टेस्ट असतील, त्यानंतर अनेक कामं आपण त्या परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये केलेले आहे। एवढं सांगितलं असताना सुद्धा अनेक नागरिक एखादी घटना घडल्यानंतर फोन करायला घाबरतात। आम्ही कसं सांगायचं, ते गुंड आम्हाला त्रास देतील, ते युवक आम्हाला त्रास देतील, समाजकंटक आम्हाला त्रास देतील। मी तुम्हाला काय आम्ही अण्णांनी सुद्धा सांगितलं आहे का आम्ही तुमच्या पाठीशी आहे। भारतातली कोणती ताकद या ठिकाणी आल्यानंतर आमच्यासाठी सर्वप्रथम कुटुंब परिवार म्हणजे तुम्ही सर्व आहे। आम्ही कुठलंही काम असेल, सख्खे नातेवाईकांचं असेल, भावकीतलं असेल, परंतु सर्वात पहिले ते प्राधान्य द्यायचं ठरवलं असेल, अण्णा असतील, धिवरे साहेब, मी असेल, लता काकू असतील,
तर तुमच्यासारख्यांची सेवा करण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध असते. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की जेव्हा कुठली अडचण असेल आम्हाला आपण फोन करा, पोलीस स्टेशनला कळवा, 112ला आपण डायरेक्ट फोन केला तरी त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून मदत होत असते. म्हणून ही आजची संघटना आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तुम्ही बघितलं गेल्या 3 वर्षापासून दिनकर अण्णा पाटील हे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन अनेक त्या ठिकाणी टांगे असतील, शर्यती असतील, सप्ते असतील, मंदिराचे कामं असेल, त्यातून निधी आणण्याचे काम असेल, अनेक विकास कामं अण्णांनी त्या ठिकाणी केले. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली नाही. परंतु येत्या विधानसभेसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं त्या ठिकाणी पाठबळ लागेल. तुम्ही प्रत्येक जण कुणी MIDC मध्ये जॉब करता, कुणी विविध ठिकाणी आपण जॉब करत असतात. त्या ठिकाणी चळवळ ही खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी माउथ पब्लिसिटी महत्वाची आहे. आपण बघितलं का काही माजी आयुक्त असतील महापालिकेचे, त्यांना सुद्धा नमूद करावं लागतं. ज्या ज्या वेळेस दिनकर अण्णा पाटील, लता पाटील, रवींद्र दिवरे यांनी आपल्या सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी आंदोलन केले असतील, निवेदन दिले असतील, त्यांना सांगावं लागतं का नाशिक महापालिकेतील जेवढे प्रभाग असतील सर्वात जास्त निधी जर कोणी खेचायचं काम करत असतं तर दिनकर अण्णा पाटील करत असतात. तुम्ही बघितले अनेक आंदोलन उभे केले, पायी मुंबई मोर्चापर्यंत महिला बचत गटांचे पैसे अदा झाले आणि त्या ठिकाणी अण्णांनी 7 दिवसांचा पायी मोर्चा काढला, अनेक हंडे मोर्चे काढले, कामगारांसाठी अनेक निवेदन दिली. हे काम करत असताना तुमच्या सर्वांची काळजी अण्णांना असते. म्हणून त्या ठिकाणी आपण कुठलीही तब्येतीची किंवा जीवाची पर्वा न बाळगता त्या ठिकाणी लढा आम्ही उभा करत असतो. त्यांचं देखील मी स्वागत करतो, कारण हे आपलं कुटुंब आहे. नेहमीच सांगता येईल माझा प्रभाग नाही, माझं कुटुंब आहे असं आपल्याला नेहमीच, ज्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीचे आहे असे लोकनेते विकासपुरुष दिनकर अण्णा पाटील, अमोलदादा पाटील, आपण प्रभागामध्ये काम करत असतो आणि काम करत असताना आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असतो. अमोलदादांनी सांगितलं सुख दुःखात, आता तुम्हाला सांगायची काय गरजच नाही, कारण नेहमीच आम्ही तुमच्या सुख दुःखात आहोत. आणि विकासाबद्दल ते सोडा, माग अण्णांनी आम्ही आंदोलन केलं, आम्हाला जेलमध्ये टाकलं मंदिरांसाठी. 125 मंदिरं वाचवले त्यावेळेस. स्वतःच्या पदाची पर्वा केली नाही. सभागृह नेता पद गेलं त्यावेळेस. अण्णावरही केस झाली, माझ्यावरही केस झाली, आम्हाला जेलमध्ये टाकलं. का? की आम्हाला शांतता हवी, पूर्ण नाशिक शहरात शांतता हवी, तिला परवागापुरती नव्हे. असा विकासपुरुष दिनकर अण्णा पाटील आहे. हे आपण समजायला पाहिजे की हे कुटुंब त्यांनी तयार केलंय, जवळ केलंय सगळ्यांना, आणि जवळ करण्यासाठी त्यांनी किती मोठी ताकद वापरली आहे याचा तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. खूप मोठी ताकद, खूप मोठे गुण, सद्गुण, सद्विचार, धार्मिकता, सकाल्पनिक इथं काय होऊ शकतं. ह्या जागेवर मी एका लग्नाला आलो होतो. म्हणजे ही कदाचित तुमची कल्पना असावी की इथे एक मोठा सभागृह होऊ शकतो. ही सकाल्पनिक, ते तुकाराम महाराज गार्डन आपण बघतो, ही एक कल्पना आहे, सकल्पनिक व्यक्तिमत्व. इथं काय होऊ शकतं याची सहज कल्पना करणे आणि सर्वांना त्याचा खूप जास्त फायदा होईल असा विचार करणारे अण्णा आपल्या बरोबर आहेत. अशा खूप बारीक गोष्टी की बारीक लक्ष दिलं तर कळतं. मी मागच्या वेळी एका मीटिंग मध्ये बोललो होतो, सधार्मिक शब्द वापरला मी, खूप धार्मिक. आपण सर्वात जास्त देव कशात बघतो? गाईत, बरोबर. मागच्या वेळी कदाचित हे उदाहरण मी दिलं होतं. मी सहज गेलो होतो संध्याकाळी, काही कारण होतं, काहीतरी कामानिमित्त गेलो, आणि अण्णा मी तुम्हाला सांगतो खूप थकून आलेले होते. साधारण 8-8:30ची वेळ होती आणि 8-8:30 वाजता घरात आले आणि मी बसलेलो होतो. मला काय वाटलं आता माझं काम पटकन, अण्णांनीच बोलवलं होतं असं असं काम येऊन जा. मी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागे गेलो आणि ते पहिले घुसले कुठं? गाईच्या गोठ्याकडे. त्यांच्या तिकडे कॉर्नरला आपलं जिथं आपण बसतो अण्णांबरोबर त्या समोर एक गाईचा गोठा, तिथं 10-12 गाई आहेत. आणि त्या गाई अक्षरशः आहे ना, आपण एखादं आई वडील बाळ कसं वाट बघतं किंवा आई वडील बाळाची कशी वाट बघतात, तसे ते देव सगळे त्यांची वाट पाहतात. अक्षरशः सगळ्या मान वर करून मग अण्णांनी त्यांनी ते खाऊ घालण्यासाठीचं काहीतरी खाद्य आणि एक गुळाची भेली सगळ्या गायींच्या तोंडात घातली. म्हटलं हे अण्णा रोजच आहे का? हे डेली आहे म्हणे. मी रात्री 12ला घरी येऊ, 1ला घरी येऊ, ह्या गायी माझ्या वाट बघत असतात.
असा गोपूजक अण्णा आपल्याला भेटतोय. अशा खूप काही गोष्टी आहेत की सुधर्मी आहे, सुसंस्कारित पूर्ण कुटुंबच. तर हे सर्व आपल्याला मिळतंय हे आपल्याला सर्वांना सांगायचंय. म्हणजे आपल्याला मायक्रो लेवलला काम करावं लागेल. आम्ही डॉक्टर संघटनेच्या वतीने, आमची डॉक्टर संघटनेच्या वतीने आम्ही वेळ पण काढणार आहोत, तन मन धनाने अण्णांबरोबर. आमचा विषय झालाय. आमचे गुरुवर्य डॉक्टर बागुल सर, आमचे गाजरे सर, आमचे बागडे सर, नंतर राकेश पवार सर, भडांगे सर, आम्ही सगळे बसून विचार करत होतो की ह्यावेळी ना 4-5 दिवस सुट्टी मारूनच घ्यायची. पेशंटची काय बघू, आपण ऍडजस्टमेंट करून एक डॉक्टरला बसवायचं आणि 4-5 दिवस सुट्टी मारून हा प्रोग्राम यावेळी करायचाच. जेवढे नातेवाईक असेल, डॉक्टर मंडळी असेल, तर सगळ्यांना आम्ही तन मन धनाने काय वापरायचं ताकद वापरून आम्ही अण्णांबद्दल सांगणार. काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती. आपल्याला अण्णांना आमदार करायचंच. आवाज एक आपल्या सर्वांचं एक आराध्य दैवत सन्माननीय दिनकरांना पाटील, अमोल भाऊ पाटील, रवींद्र धिवरे साहेब, ज्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी स्थापन झाले असे सन्माननीय नाईकवाडे साहेब, त्यांची संपूर्ण टीम, मित्र आणि सर्व या प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी नागरिकांनो, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु गेली 40 वर्ष झाले स्वारबाबानगरमध्ये राहत असताना माझे बंधू पुरुषोत्तम इंगरेंच्या निमित्ताने या ठिकाणी अण्णांशी परिसंवाद झाला, ओळख झाली. उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं मंदिर जे झालं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं, संपूर्ण आम्ही तर खरं पूर्वी कर्नाटकातले, परंतु महाराष्ट्रामध्ये व्यवसायानिमित्त आल्यानंतर तिसरी पिढी, आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिलं मंदिर जर दिलं असेल तर त्या अण्णांनी त्या ठिकाणी केलं. याप्रसंगी परिसरातील महिला, नागरिक, व्यापारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.